मराठा समाजाच्या 10% आरक्षणाविरोधात सुनावणी आज हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। एसईबीसीतील 10% आरक्षणाचे काय असा मुद्दा उपस्थित होतोय। मराठा समाजाला दिलेल्या 10% आरक्षणाच्या विरोधातील याचिकेवर आज हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। हैदराबाद गॅजेटच्या आधारे मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा अधिकृत असा जीआर राज्य सरकारने काढला। मात्र मराठा समाजाला आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या निकषावर 10% आरक्षण याआधी देण्यात आले। एकाच समाजाला 2 निकषांवर आरक्षण देता येते का, हा आता मुद्दा यामुळे उपस्थित झाला आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय एकाच समाजाला 2 निकषांवर आरक्षण देता येते का, हा मुद्दा आता उपस्थित झालेला आहे। यावर आज सुनावणी होणार आहे, काय अधिकची माहिती? नीलम, नक्कीच एसईबीसीचा जो मुद्दा आहे तो खरं तर पहिल्या दिवसापासूनच उपस्थित करण्यात आलेला होता। कारण मागासलेपण आहे आणि त्यामुळे शिक्षण घेता येत नाहीये, त्याचबरोबर आर्थिक चणचण असल्यामुळे प्रॉब्लेम होत आहेत, अशी एक भूमिका जी आहे ती मराठा समाजाने मांडलेली होती। आणि त्यामुळे मराठा आरक्षण त्यावेळेला टिकलं नव्हतं, पण तुम्हाला इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासमधनं आम्ही आरक्षण देतो, जेणेकरून मुलांचे शिक्षणाचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लागतील, अशा पद्धतीचा जीआर एक सरकारने काढलेला होता। मात्र यांना कुठल्याही पद्धतीची गरज नाही अशा पद्धतीची अवमान याचिका जी आहे ती वकील संचेती यांनी दाखल केलेली होती। त्यामुळे एकंदरीतच त्यावेळेला ज्यावेळेला या सुनावण्या सुरू होत्या त्यावेळी देखील संचेती जे वकील आहेत ते सातत्याने सांगत होते की यांना कुठल्याही अशा पद्धतीच्या आरक्षणाची गरज नाही, मराठा समाज हा कधीच मागासवर्गीय नव्हता। त्यांनी वेगवेगळी त्यासाठी उदाहरणं देखील दिली, राजे राजवाड्यांची देखील उदाहरणं दिली आणि त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की मराठा समाज कधीच मागासवर्गीय नसताना इकॉनॉमिक बॅकवर्डमधनं तरी त्यांना का आरक्षण द्यावे अशा पद्धतीचा हा मुद्दा होता। आणि त्या संदर्भात जे सुनावणी आहे त्या सुरू झालेल्या होत्या, मात्र या सुनावणीला वारंवार वेळ लागत होता, त्याच्यामुळे अखेर सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेलं होतं। मग सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर हायकोर्टला आदेश दिलेले होते की त्वरित याच्या सुनावण्या घ्या। त्यामध्ये देखील एक मुद्दा असा झाला होता की सुरुवातीला मुख्य न्यायाधीश जे आहेत ते देवेंद्र उपाध्याय होते, ते रिटायर झाले, त्याच्यानंतर तिथे आलोक आराधे आले। त्यामुळे आलोक आराधे आल्यानंतर आलोक आराधेंनी त्याची जी सुनावणी आहे ती पहिल्यापासून सुरू केली। मात्र पुन्हा जज बदलल्यावर किंवा पुन्हा न्यायमूर्ती बदलल्यावर कोणताही त्रास या सुनावणीच्या दरम्यान होऊ नये, कारण तसाच आदेशच खरं तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला होता की लवकरात लवकर याच्या सुनावण्या पार पडल्या पाहिजेत म्हणून। तर त्यासाठी आलोक आराधेंनी त्यावेळी एक खंडपीठ तयार केलेलं होतं। या खंडपीठामध्ये न्यायमूर्ती रवींद्र घुगे असतील, न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार असतील आणि न्यायमूर्ती संदीप मारणे असतील यांचं हे खंडपीठ होतं। आणि हे पूर्ण खंडपीठ असल्याने तिघांचं जेव्हा खंडपीठ असतं तेव्हा त्याला पूर्ण खंडपीठ असं म्हटलं जातं। त्यामुळे हे जे खंडपीठ होतं हे पूर्ण होतं आणि आता ज्याची सुनावणी जी आहे ती आज पुन्हा दिवसभर सुरू राहणार आहे। त्यांचे वकील जे आहेत ते मागणी त्यांच्या पद्धतीने करतील, त्याचबरोबर जे मराठा समाजाचे वकील आहेत ते त्यांच्या पद्धतीने मागणी करतील। मात्र असं असलं तरी जे 2 तारखेला नव्याने जो जीआर काढलाय त्याबद्दल देखील आज या संदर्भात चर्चा होणार का आणि त्या संदर्भात न्यायमूर्ती काही टिप्पणी करतायत का की त्याचा काही संदर्भ याच्याशी जोडतायत का, हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।